नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सरस्वती आवाहनाचा आजचा नवरात्रातला अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे. आश्वस्त आणि आशीर्वादपर हास्य विलासत असलेल्या या सरस्वती मातेला वंदन करत आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. लहान मुलांचं निरागस हसू मनाला भुरळ घालतं आणि तेच निरागस हसू जेव्हा आपण तरुण वयात बघतो तेव्हा सुहास्य तुझे मनासमोही अशी अगदी नकळतपणे प्रतिक्रिया दिली जाते. यामागे असतं ते म्हणजे टप्पोऱ्या मोत्यासारख्या दातांचं सौंदर्य आणि ते सौंदर्य टिपणारे आपले डोळे. जेव्हा या टप्पोऱ्या मोत्यासारख्या दातांविषयी आपण म्हणतो तेव्हा एक गोष्ट लक्षामध्ये येते की लहान वयापासूनच दातांचं येणं आणि त्यांचे अनेक पुढचे टप्पे या सगळ्या बाबतीमध्ये लहान मुलांकडे आणि पुढे जाऊन मोठ्या वयामध्ये पालकांचं सुद्धा स्वतःकडे आणि मुलांकडे लक्ष असतं. मुळात दातांचं सौंदर्य बघताना एक गोष्ट लक्षामध्ये येते की दातांची किंवा त्यांच्या वेडीवाकडी होणारी रचना या सगळ्या बाबतीमध्ये व्यक्तिमत्वाला एक रूप तयार होतं आणि त्यामुळे या दातांची रचना थोडी सुद्धा वेगळी असेल तर व्यक्तिमत्वामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. स्मित किंवा स्माईल हे जे आहे हे व्यक्तिमत्वाचं रंगरूप या बरोबरीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं असतं. आणि आज आहे जागतिक पातळीवरचा वर्ल्ड स्माईल डे अर्थात जागतिक स्मित दिन. मग या दृष्टिकोनातून आजच्या भागामध्ये आपण बोलत आहोत. जागतिक स्मित दिनानिमित्त हास्य आणखी मोहक कसं असू शकतं याविषयी आपल्याला सांगणार आहेत डॉक्टर संदेश मयेकर. सर नमस्कार. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. सरांना आपण जाणतोच. सर BDS आणि MDS हे शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर ॲस्थेटिक आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट्री याचं शिक्षण त्यांनी अमेरिकेमध्ये घेऊन भारतामध्ये त्याची ओळख आपल्या सगळ्यांना करून दिलेली आहे. इंडियन अकॅडमी ऑफ ॲस्थेटिक आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीचे डॉक्टर फाउंडर प्रेसिडेंट आहेत. या क्षेत्रातला त्यांचा 34 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तेव्हा आज आपण स्मित हे नेमकं कसं आहे याविषयी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या. ते आहेत असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे. छोटीशी विनंती नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. अतिशय मस्त असा आजचा आपला विषय आहे स्माईल अर्थात जे सतत आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर नकळतपणे उमटत असतं त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत जागतिक स्माईल डेच्या निमित्ताने. सर सगळ्यात आधी आजच्या दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा देते. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. जागतिक पातळीवरती जेव्हा आपण स्माईल डे सेलिब्रेट करतो हा नेमका काय आहे? पहिल्या प्रथम मी सह्याद्री दूरदर्शनचे आभार करतो कारण स्माईल डे हा बऱ्याच लोकांना माहिती नव्हता आणि दूरदर्शनने पहिल्यांदा वर्ल्ड स्माईल डे वरती आज कार्यक्रम केला याबद्दल मी तुमचे आणि दूरदर्शनचे आभार मानतो. मनपूर्वक आभार सर. वर्ल्ड स्माईल डे हे कधी सुरू झालं? 1999 सालीपासून सुरू झालं. ते कसं सुरू झालं की आपण आता हे स्लाइड बघाल की वर्ल्ड स्माईल डे जी स्लाइड आहे की 1 ऑक्टोबर फर्स्ट फ्रायडे ऑफ द ऑक्टोबर ह्या दिवसाला वर्ल्ड स्माईल डे असं म्हणतात. अच्छा. हे कोणी चालू केलं तर हार्वे बॉल नावाचा हा जो माणूस होता USA मधला आर्टिस्ट होता त्यांनी हे स्माइली हे काढलं. ह्या ज्या स्माइली आहेत ना ह्या त्यांनी काढल्यात आणि ह्या स्माइली त्यांनी पेटंट केल्या आहेत. ह्या ज्या स्माइली आहेत त्या त्यांनी पेटंट केलेल्या आहेत आणि ह्या स्माइलीवरती त्यांनी तो एक स्माईल वर्ल्ड स्माईल डे असा त्यांनी चालू केला. आणि त्यांचं फाउंडेशन पण आहे त्यांचं की दर ऑक्टोबरच्या पहिल्या फ्रायडेला फर्स्ट वीकला हा स्माईल डे साजरा केला जातो. 19 या स्माइली ज्या आहेत तितक्या लोकप्रिय आहेत. आपल्या सगळ्या ऍपमध्ये आता या सामावलेल्या आहेत. या स्माइलींचं हे वेगळेपण आहे. जेव्हा असं म्हणतो की स्मित हे महत्वाचं आहे तर नेमकं काय आहे की त्या दृष्टिकोनानं सौंदर्याचं व्याख्या जेव्हा आपण करतो तेव्हा हास्य स्मित हे नेमकं काय आहे? स्माईल इज अ कर्वेचर. तुम्ही स्माईलचं डेफिनेशन बघाल तर स्माईल इज अ कर्वेचर आणि हे कर्वेचर कसं असतं की इट गोज राऊंड असं कर्वेचर. स्माइली पण बघा ती राऊंड असते आणि ती स्माईल कर्वेचर गिव्स अ डिफरंट एक्सप्रेशन. याचे एक्सप्रेशन वेगळे असतात. काही प्लेझंट चांगले असतात, काही फ्रेंडली असतात, काही अम्यूज असतात. ते त्या स्माइलीमुळे असतात. आणि तुम्ही बघाल ते स्माईल जे कर्वेचर आहे हे जर का तुम्ही कव्हर केलं तर ते डोळ्यामधनं जातं. तर स्माईल इज नॉट ओनली म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती नसतं तर ते डोळ्यांमध्ये पण दिसतं.
तर दॅट इज अ डेफिनेशन ऑफ अ स्माइल. तर पहिलं स्माइल त्याला असं म्हणतात, स्माइल इज द कर्वेचर विच पासेस थ्रू द आईज. सो एनी स्माइल विथ कॉन्फिडन्स इज द बेस्ट स्माइल. वाव. या म्हणजे भावनांचं प्रतिबिंब त्या हास्यामध्ये दडलेलं असतं Absolutely, असं आपल्याला म्हणता येईल. absolutely, absolutely. मग असा विचार करताना या हास्याचे काही आधुनिक आता तंत्रज्ञान हास्यामध्ये बघा ना, तुम्ही तुम्हाला दाखवतो आता वेगवेगळ्या प्रकारचे हास्य असतात. म्हणजे याच्यामध्ये बघा की हे जे हास्य आहेत की त्यामध्ये यू कॅन सी युक्तामुखी असलेली आहे, ती दात दिसतात हो आणि ते हास्य एक चांगलं दिसतं. पण तुम्ही बाजूला मोनालिसा बघाल हो ते दातच दिसत नाही. जागतिक तर हास्य जेव्हा आहे हा आणि जागतिक हास्य आहे. आणि जेव्हा मी डेंटिस्टना विचारतो किंवा कुठची स्माइल आवडते की मोनालिसा आवडते का ही आवडते, ते म्हणतात आम्हाला मोनालिसा आवडत नाही का दातच दिसत नाही, तर आम्ही दातामध्ये काय काम करायचं. अच्छा. पण ती स्माइल इज वर्ल्ड फेमस स्माइल आहे. आणि ह्या स्माइलमध्ये बघाल की तुम्ही जर ती अनालाइज केली होती आणि ही स्माइल 50% हॅपी म्हणजे चांगलेसे हॅपीनेस होती, 25% ती जरा सॅड किंवा असं नर्वस होती, सॅड होती, बरं. अच्छा. आणि बाकी 25% डिप्रेस होती. आणि ते फर्दर अनालाइज करून त्याने सांगितलं की ही जी स्माइल आहे ती स्माइल करताना ती प्रेग्नंट होती. बरं. म्हणजे स्माइल डझंट डिपेंड. स्माइल आपल्या पिंक आणि व्हाईट म्हणजे दातामध्ये आणि हिरड्यामध्ये जमून नसते. स्माइल इज बियॉन्ड पिंक अँड व्हाईट. आणि तुम्ही जेव्हा खुश असतात आणि हसतात त्याला आपण हॅपी स्माइल म्हणतो. जेव्हा तुम्ही नर्वस असतात आणि जेव्हा तुम्ही एक्झामला जाताना नर्वस स्माइल करतात त्याला आपण नर्वस स्माइल म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही कंडोलन्सला जातात तेव्हा तुम्ही त्याला सॅड स्माइल म्हणतो. तर स्माइल इज नॉट ओनली मॉर्फॉलॉजी. स्माइल म्हणजे तुमचे दात कसे आहेत वगैरे नाही, तर स्माइल इज मॉर्फो सायकोलॉजी. तर तुमच्या मनामध्ये जर का हॅपीनेस असलं ती स्माइल कशी कराल तर ती हॅपीनेस असते. तर हा स्माइलचे प्रकार आहेत. आता ह्या मुलीला बघा ना, तुम्ही ह्या फ्लाईटवरती या मुलीला बघा की ती हसते, जे गमी स्माइल आहेत, पण ती अशी असते की बस शी इज कॉन्फिडन्स अबाउट अ स्माइल. आता पल्लवी मी तुला स्माइल करायला सांगितलं, जर बंद कर स्माइल कर. आता पल्लवीने जी स्माइल केली, पल्लवी जी स्माइल कर, ही स्माइल जी केली ती स्माइल करण्याची एक पद्धत असते. आणि ह्या स्माइलला आम्ही 6 स्टेजेस ऑफ स्माइल म्हणतो. अच्छा. ही पद्धत केली. आता बघा स्टेज नंबर 1 की तुम्ही रिलॅक्स व्हायचं. आणि रिलॅक्स होताना नॉट ओनली द फेस मसल्स बट नेक मसल म्हणजे खांद्याचे हे सगळे मसल रिलॅक्स केल्यानंतर तुमचे ओठ थोडे उघडे राहतात. दॅट इज स्टेज नंबर 1. Okay. स्टेज नंबर 2 कॉर्नर्स ऑफ द माउथ गोज हॉरिझॉन्टल, अच्छा. सरळ जातात. हा, हा. स्टेज नंबर 3 तुम्ही जर का तोंड थोडं उघडायचं आणि समोरच्या दाताचे जे एजेस आहेत ते तुमच्या लिपस्टिक लाईन वरती राहिली पाहिजेत. बरं. जर का तुमचा चेहरा गोल असेल तर थोडं जास्ती उघडा अच्छा. आणि इलॉंगेटेड असेल तर जास्ती उघडू नका. बरं. स्टेज नंबर 4 कॉर्नर्स अजून वाईट जातात, 5 ला अजून, आणि 6 इज 100% स्माइल वेअर द कॉर्नर्स ऑफ द माउथ गो अप. फुल स्माइल. फुल स्माइल. तर ही जी स्माइल असते 100% असते. आणि ही जी स्माइल केल्यानंतर तुम्ही 4 सेकंदाच्या वरती ठेवू शकत नाही. अच्छा. हा. तर मी नेहमी सगळ्यांना ऍडवाइस करतो की ही जी 100% स्माइल आहे ती 4 सेकंद झाल्यानंतर गो बॅक टू 50%. बरं. कारण तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स दिसतात. अच्छा. जर का तुम्ही 100% स्माइल करत गेलात हा. तर गाल वरती येतात, डोळे छोटे दिसतात हा. आणि तुमचे फीचर्स दिसत नाहीत. ओहो. तर हे स्माइलचं फार महत्व आहे, हे टेक्निक आहे. टेक्निक आहे. आणि ह्या टेक्निकने जर का स्माइल केली तर फारच उत्तम होतं. अँड दॅट्स व्हॉट द स्माइल इज ऑल अबाउट. आता परफेक्ट स्माइल म्हणजे काय? हा. लोक म्हणतात आम्हाला परफेक्ट स्माइल पाहिजे. येस, यू आर स्पेशालिस्ट इन दॅट. तर परफेक्ट स्माइल डझंट मीन की तुमचे दात एकदम सरळ असायला पाहिजे. परफेक्ट स्माइल लिटल बिट ऑफ इम्परफेक्शन कॅन बी परफेक्शन फॉर युअर फेस. जर थोडीफार डिफॉर्मिटी असेल ना तर ती परफेक्शन होऊ शकते. पण ह्या स्माइलमध्ये मिडलाईन, दाताची मिडलाईन आणि होटाची मिडलाईन ही बरोबर सरळ असली पाहिजे. बरं. कारण जर का मिडलाईन सरळ नसेल तर स्माइल जरा क्रुकेट किंवा वाकडी वाटते. जशी तुम्ही बघत असाल मिशन इम्पॉसिबल मध्ये तुमचा हिरो जो आहे त्याची स्माइल थोडी वाकडी आहे पण तो अट्रॅक्टिव्ह दिसतो. तर त्याप्रमाणे ती स्माइल असते, ते परफेक्ट स्माइल त्याला असं म्हणतात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ परफेक्ट. चेहऱ्यामधला गोडवा कायम राखणारं जे आहे ते सुहास्य आहे. सो इम्परफेक्शन विथ अँड कॉन्फिडन्स इज द परफेक्ट बेस्ट स्माइल. मस्त. या हास्याविषयी म्हणत असताना एक लक्षात येतं की ही सगळं जे टेक्निक आहे हे एक शास्त्र आहे. बरोबर आहे. या शास्त्राचा विचार करताना हे ॲस्थेटिक डेंटिस्ट्री म्हणून जे आम्ही मगाचपासून म्हणत आहोत, ज्यामध्ये तुमचा खास अभ्यास आहे, भारतामध्ये आपण ते आणलेलं आहे, हे नेमकं आहे काय सर? हे एस्थेटिक आणि कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री इज नथिंग बट जनरल डेंटिस्ट्री. मग जनरल डेंटिस्ट्रीमध्ये बरेच विषय असतात, ते सगळ्यांचं कॉम्बिनेशन इज एस्थेटिक डेंटिस्ट्री. आणि ह्या सगळ्या विषयामध्ये एक चॅप्टर आम्हाला शिकवला जातो, तो सौंदर्याबद्दल असतो. अच्छा. आणि त्यामध्ये सगळ्या ब्रांचेस ऑफ डेंटिस्ट्री त्यामध्ये जॉईन होतात. आता ह्या चित्रामध्ये बघा की ही जी उज्ज्वला राऊत आहे
ती जेव्हा मिस म्हणजे ही झाली लुक ऑफ द इयर ना 1995 साली, तिची स्माईल ती अशी होती की जे गमी स्माईल होते आणि दात छोटे दिसत होते, हिरड्या काळ्या दिसत होत्या आणि हे आम्ही असं करता येतं डेंटिस्ट्रीमध्ये की हिरड्या पिंक करता येतात आणि दात एकदम सफेद करता येतात. पण हे जे दात सफेद केले आहेत त्याला कॉम्पोजिट लॅमिनेट असं म्हणतात, पण त्याचं लाईफ जास्ती नसतं. हे लाईफ 5 ते 8 वर्ष असतं. अच्छा. पण टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झाल्यानंतर ते आम्ही जे नंतर केलं त्याला सिरॅमिक लॅमिनेट्स करून हे स्माईल दिली. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या भारतामध्ये शिकवत नव्हते, ते भारताच्या बाहेर शिकून ते भारतामध्ये चालू केलं. आणि मग 1991 साली जी आम्ही अकॅडमी चालू केली, त्या अकॅडमीचे जे सगळे मेंबर्स आहेत ते ह्या गोष्टी शिकवतात, ह्या आधुनिक गोष्टी त्यांना शिकवतात. त्याप्रमाणे ती स्माईल होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर नाही आल्या आहेत, पण आता सध्या भारतामध्ये बरेचसे डेंटिस्ट हे चांगलं करू करतात. पण एस्थेटिक डेंटिस्ट्री, जसं डेंटिस्ट्री इज नॉट ओनली सायन्स, इज आर्ट अँड सायन्स, हे कॉम्बिनेशन आहे. तर सगळेच डेंटिस्ट काय एस्थेटिक डेंटिस्ट नसतात, थोडं आर्टिस्टिक त्यांना असायला लागतं. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो कलात्मकतेचा एक भाग हवा आणि तो विचार एक मनामध्ये रुजायला हवा. या सगळ्यामध्ये हे जे टेक्निक आहे किंवा हे शास्त्र आहे हेच नेमकं स्माईल डिझायनिंग आहे. स्माईल डिझायनिंग म्हणजे काय? तुम्ही स्माईल डिझाईनचं डेफिनेशन बघाल तर स्माईल डिझाईन इज नथिंग बट डिझायनिंग. जसं तुम्ही घर डिझाईन करता तसं डिझायनिंग द हाऊस, त्याला असं स्माईल डिझाईन म्हणतात. मग इट्स अन ग्लॅमरस टर्मिनॉलॉजी फॉर ट्रीटमेंट प्लॅनिंग. अच्छा. नथिंग बट ट्रीटमेंट प्लॅनिंग. तुम्ही ट्रीटमेंट जेव्हा प्लॅन करतात तेव्हा तुम्ही ती स्माईल असे डिझाईन करतात. ते स्माईल डिझाईन करताना मी वेगवेगळ्या पद्धतीचे स्माईल्स केले. आता स्माईल डिझाईन बघा कशी आहेत की दात मिडलाईन आहेत की नाही हे आम्ही डिजिटलवरती बघतो. मग दाताचं कर्वेचर, तुम्ही स्माईलचं कर्वेचर बरोबर आहे की नाही, ही स्माईल लाईन कर्वेचर आहे की नाही हे आम्ही कॉम्प्युटर वगैरे बघून तुमची स्माईल व्यवस्थित करतो. मग नंतर दाताचं प्रपोर्शन कसं आहे की प्रपोर्शन बरोबर आहे की नाही, हसताना दात प्रपोर्शनेट दिसतात का, दाताचा आकार कसा आहे, हिरड्यांचा आकार कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्याचं डिझायनिंग करतो. त्याला हे स्माईल डिझाईन असं म्हणतात. अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की दात व्यवस्थित असणे हे एक ऍडिशन होतं तुमच्या स्माईलमध्ये. त्याला आपण स्माईल डिझाईन असं म्हणतो. खरं. कार्यक्रमातला पहिला फोन आलाय तो घेऊया का? हो, घेऊया. रवींद्र कुडाळकर यांचा फोन आहे पुण्याहून. नमस्कार. नमस्कार मयेकर सर. नमस्कार. आपल्याशी बोलताना एक्साइट झालोय खूप. आपला मी चाहता आहे. माझे 3 प्रश्न आहेत सर आपल्याला. पहिला प्रश्न असा आहे की प्रत्येकानं स्वतःच्या चेहऱ्याला आणि व्यक्तिमत्वाला साजेसं आणि अनुरूप स्माईल कसं ओळखावा आणि त्याचा वापर कसा करावा. दुसरा प्रश्न असा की दाताला जर काही पडल्यामुळे किंवा अपघाताने इजा झाली असेल तर योग्य दंतोपचार करून स्माईल हे कसं खुलवावं. आणि तिसरा प्रश्न असा आहे की आपण एक प्रसिद्ध दंत चिकित्सक आहात आणि सेलिब्रिटी संबंधी एखादा आपल्याला आव्हानात्मक वाटलेला अनुभव ऐकायला उत्सुक आहे मी. धन्यवाद. कुडाळकरांचा फोन होता आणि त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्याच अनुषंगाने थोडंसं पुढे जोडते. ते म्हणजे गेली 23 वर्ष तुम्ही मिस इंडिया टीमचं सगळ्या पार्टिसिपेंट्सचं स्माईल डिझाईन करत आहात आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मुळात हे स्माईल डिझायनिंगचं टेक्निक जे आहे ते काय असतं, या दोन्हीच्या दृष्टिकोनातून यू आर द राईट पर्सन टू गाईड अस. तर स्माईल डिझाईन कसं असतं, आता आपलं जे मिस इंडिया 1993 पासून जात होत्या त्यांचं स्माईल कधी कोणाच्या लक्षातच नाही आलं. आणि जेव्हा ते मिस इंडिया ट्रॅव्हल म्हणजे स्टेजवरती वगैरे येतात ना, आपल्याला त्यांचं फिगर दिसते, सगळं काय दिसतं, पण वेन दे कम व्हेरी क्लोज फक्त चेहरा दिसतो. आणि चेहऱ्यामध्ये 90% तुमची स्माईल असते, कारण एवढा चेहरा आणि डोळे दिसतात की स्माईल असते. आता या चित्रामध्ये बघा की हे सगळे मिस इंडियाज आहेत आणि हे मिस इंडियाज 2004चे मिस इंडियाज आहेत आणि त्यांचे चेहरे इतके चांगले दिसतात की याच्यामध्ये व्हेरी दे आर प्लेझेंट. पण प्रत्येकाची स्माईल बघा, एकाचे ओठ डावीकडनं वरती जातात, एकाचे ओठ उजवीकडनं वरती जातात. अँड दॅट पर्टिक्युलर इम्परफेक्शन जे आहे ते त्यांच्या चेहऱ्याला सूट होतं. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला सूट होतं. जसं प्रत्येक माणसाचा चेहरा वेगळा आहे तर प्रत्येक माणसाची स्माईल वेगळी असते. कोणी मला सांगितले मला माधुरी दीक्षितची स्माईल पाहिजे, मी स्माईल देऊ शकत नाही, त्यांना फक्त दात देऊ शकतो. तसलाच प्रकार आहे की प्रत्येकाने आपल्या पद्धतीने आपली स्माईल बघायची आणि त्यामध्ये कुठे त्यांना डिफेक्ट वाटत असेल ना तो करेक्ट केला की दॅट इज परफेक्ट. सो इम्परफेक्शन इन युअर फेस इज अ परफेक्शन फॉर यू. आणि मिस इंडियाना करताना ते आम्ही सगळं डिझाईन करतो. त्यामुळे इतके वर्ष ते करत आल्यामुळे प्रत्येकाच्या दातामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असते. आणि क्रिएटिव्हिटी ही डेंटिस्टची क्रिएटिव्हिटी इज इन आर्ट. इट कम्स फ्रॉम इंट्युजन, इट कम्स फ्रॉम द माइंड. त्यामुळे एखाद्या माणसाचे दात करताना इट हॅज टू कम फ्रॉम द हार्ट
And when whatever you do from the heart is beautiful, and that's what a aesthetic dentistry creativity we do in the वाव. आणि तुमच्या खास प्रयत्नानेच ब्युटिफुल स्माइल हे पारितोषिक सुरू झालंय, हे मला प्रेक्षकांना सांगायला नक्कीच आवडेल. सर, हे आपण साजेसं हास्य म्हणतो, हे नेमकं कसं ओळखायचं की हा हे साजेसं हास्य? आता स्माइल डिपेंड्स ऑन व्हॉट. तर स्माइल डिपेंड्स ऑन, तुम्ही आता चित्रामध्ये बघा की पहिले दात, की दात तुमचे चांगले पाहिजे, मग हिरड्या चांगल्या पाहिजेत. बरं. मग ह्या दोन गोष्टी एकदम हेल्दी पाहिजे. आणि हेल्दी नसल्यानंतर हिरड्याचं जे हिरड्याचं जे कर्वेचर असतं ते बरोबर पाहिजे दातासाठी. आणि नंतर रिलेशन ऑफ द स्माइल, म्हणजे तुम्ही जेव्हा हसता ते ओठ आणि दात ह्याच्यामध्ये जे आहे ना, हे ओठ हो. फ्रॉम द टिप ऑफ द चिन टू द टिप ऑफ द नोज, हा. हे जे आहे हे व्यवस्थित दिसता कामा. अच्छा. आणि नंतर मग आपण चेहरा बघतो हार्मोनियस टू द फेस. म्हणजे आपण पहिले दात बघतो, मग हिरड्या बघतो, मग हिरड्या दोन ह्याच्यामधलं बघतो, आणि मग पूर्ण चेहरा बघतो. आणि हे बघितल्यानंतर आपण त्याचं स्माइल असं डिझाईन, म्हणजे दात, हिरड्या, मग एवढा भाग आणि मग एवढा भाग, अच्छा. हे सगळं कोऑर्डिनेशन मध्ये व्हायला पाहिजे. त्याला आम्ही परफेक्ट स्माइल असं म्हणतो फॉर दॅट पर्टिक्युलर पर्पज. परफेक्ट स्माइल डझंट मीन की सगळ्यांचे दात स्ट्रेट व्हाईट पाहिजे. तर ह्याच्याकरता एक स्माइलचं मी असं एक हे केलं, डेफिनेशन्स केले. बरं. ते 3 प्रकारचे स्माइल्स आहेत. एक आहे डिझायनर स्माइल, ओके. एक आहे अट्रॅक्टिव्ह स्माइल, आणि एक आहे कॉस्मॅटिक स्माइल. अच्छा. सो डिझायनर स्माइल म्हणजे काय, जसं ह्या मुलीला आपण क्लोज डिझाईन केले तसंच त्या शेवटच्या मुलीचं स्माइल डिझाईन केलंय. वाव. म्हणजे ह्या 3 मुलींचे जसे क्लोथ्स आहेत, जे कपडे आहेत ते त्याचा कलर तिच्यावरती आहे, ते दुसऱ्या कोणावरती सूट होणार नाहीत. तसं ह्या मुलीची जी स्माइल आहे ती दुसऱ्या कोणावरती सूट होणार नाहीत. हिचे दात केलेले आहेत, कॉम्पोजिट लॅमिनेट्स आहेत, पण ते चेहऱ्याबरोबर मर्ज होतात. अच्छा. एस्थेटिक स्माइल इज वॉट दॅट मर्जेस विथ द फेस. That is very important for aesthetic smile. So that is one smile. As a aesthetic natural smile is one of the best smile what we say. The next is what we say is attractive smile. Attractive smile मध्ये काय असतं की एखादी दात थोडा आत बाहेर, तर आपण सगळीकडे बघताना काहीतरी आपल्याला अट्रॅक्टिव्ह दिसतं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही प्रियंका चोप्रा बघा, की जी स्माइल इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. तसंच तुम्ही शाहरुख खान बघितलं तर त्याची स्माइल इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. अक्षय कुमार, ते नॉट परफेक्ट, पण दॅट इज कॉल्ड अट्रॅक्टिव्ह स्माइल. इट अट्रॅक्ट्स युअर आईज. अँड द लास्ट इज कॉस्मॅटिक स्माइल. कॉस्मॅटिक स्माइल म्हणजे काय की इट लुक्स स्ट्रेट व्हाईट टीथ असतात. हे स्ट्रेट व्हाईट टीथ आहेत. येतात लोक आमच्याकडे बर. की हॉलिवूड सारखे मला स्ट्रेट व्हाईट पाहिजे. कॉस्मॅटिक इज लाईक अ मेकअप. त्या मेकअप सारखा करून तुम्ही मेकअप त्याच्यावरती करतात, अच्छा. तसं तुम्ही कॉस्मॅटिक. बर. माझ्या डोळ्याला पटत नाही, पण त्यांच्या डोळ्याला पटतं, करून द्या. दॅट इज कॉस्मॅटिक विद इन द पॅरामीटर्स ऑफ मेडिसिन. ओके. आणि दॅट इज आणखीन एक प्रकार कॉस्मॅटिकचा असतो, त्याला आम्ही थिएट्रिकल डेंटिस्ट्री म्हणतो. अच्छा. जसं मेकअप केल्या ह्या माणसाने डान्स करण्याकरता डान्स झाल्यानंतर मेकअप काढला, नॉर्मल झाला, तसं हल्ली शाहरुख खानचे फॅनमध्ये दात कसे केले आहेत ते मेकअप करून केले आहेत. तर हे जे थिएट्रिकल डेंटिस्ट्री की ऍक्टर ऍक्ट्रेसचे दात तेवढाच पुरता करतो, आणि ते झाल्यानंतर आम्ही ते सेपरेट करतो, मस्त. म्हणजे काढून ते नॉर्मल करतात. तर अशा प्रकारची एक कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री पण आहे की ती थिएटरमध्ये पण चालते आणि पेशंट करता परमनंट पण असते. बरोबर आहे. आपण मगाशी कार्यक्रमाच्या आधी जेव्हा बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की दातांचे पण वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यानुसार हास्याचे पण प्रकार असतात. तसं हे नेमकं काय आहे? हेच ते असं होतं की कॉस्मॅटिक, एस्थेटिक्स हा. आणि अट्रॅक्टिव्ह स्माइल, हे तर सांगितलं तेच ते प्रकार होते. की अच्छा. जेव्हा मी करतो तर त्या माणसाला विचारतो की तुम्हाला कशी स्माइल पाहिजे. आता तुझी स्माइल आहे, म्हणून तुम्हाला काय एस्थेटिक पाहिजे का कॉस्मॅटिक? तुझे दात एवढे छान आहेत, पण डॉक्टर मला सफेद दात पाहिजेत. तर वी कॅन डू अ सरळ दात करून तुला सफेद दात देता येईल. बट ह्या ज्या गोष्टी करतो ह्या जास्ती दिवस असे टिकत नाहीत, पण त्या नॅचरल वरती असतात. पुढचा फोन आहे तो घेऊया. घेऊया. तुळजापूरहून आपल्याशी बोलतायत. नमस्कार. प्रभाकरजी बोला. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. हॅलो. प्रश्न सलग ऐकू येतंय? विचारा. माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी 18 वर्षाची आहे. तिला हसताना थोडे दात बाहेर येतात आणि ते थोडं ऑकवर्ड वाटतं बाहेर बघताना. बरं. त्यासाठी काय करावं लागेल? ओके. धन्यवाद. आता हे तुम्ही सांगितलं दात बाहेर येतात. हे बाहेर येतात म्हणजे दात जर का फिजिकली बाहेर असतील तर ते फिजिकली आत घेणं जरुरीचं आहे. अच्छा. त्याच्यामध्ये तुम्ही मात्र तू विचारलं ना हो. काय 2 प्रकार. ते 2 प्रकार असे असतात की वन विथ ब्रेसिस, वन विथ विदाउट ब्रेसिस. ओके. तर वेन टू डू विथ ब्रेसिस, जेव्हा तुम्ही ब्रेसेसनी करता तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसेस असतात, अच्छा. हे असे तुम्हाला दाखवलं, हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसेस असतात की एक मेटलचे असतात जे लहान मुलं दाखवतात, एक ट्रान्सपरंट असतात. अच्छा. हे ट्रान्सपरंट म्हणजे लांबनं दिसत नाहीत. हे जे ट्रान्सपरंट ब्रेसेस आहेत ह्या 2 प्रकारचे ब्रेसेस असतात. हे रेग्युलर लावतात. बरं. पण आता नवीन एक प्रकारचे ब्रेसेस चालले आहेत, त्याला इनव्हिजिबल म्हणतो. हे आतल्या बाजूने असतात. अच्छा.
आता पहिला त्याचा प्रश्न होता ना, सेलिब्रेटिंग करता हो, काय हो, करता. हो, हो. यू विल बी सरप्राईज पल्लवी की एका ऍक्टरने, माधवन म्हणून 3 इडियट वाला, त्याने मला बाईट पण दिली आहे. त्या ऍक्टरने मला ब्रेसेस लावून त्याने 2 पिक्चर केले. त्यांनी विचारलं पण तुमच्या मनामध्ये कोण असा होता की तुम्हाला हे वाटलं की ह्या माणसाने ब्रेसेस लावून 2 पिक्चर, तन्नू मेट्स, वनू रिटर्न्स, आणखीन साला खडूस, हे ब्रेसेस लावून केले. म्हणजे आजच्या दिवसामध्ये दात जर का तुमचे बाहेर असतील, कुठच्याही वयामध्ये आत करता येतात, पहिली गोष्ट. अच्छा. दुसरी गोष्ट की वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेसेस असतात, बर. की तुमचा आता तू बोले मला ब्रेसेस लावायचे, तर तुला कॉम्पेअर करायचं, तो ब्रेसेस लावून कॉम्पेअर करू शकतेस. आणि इनव्हिजिबल आलेले आहेत, त्यामुळे कॉस्मॅटिक डेंटिस्ट आणि एस्थेटिक डेंटिस्ट फॉर एनी एज. ओ मस्त. पण म्हणजे पूर्वी जे असे म्हणायचे की तारा दिसतायत, आता ती संकल्पनाच गेली. वाव. आणि तारा आता त्यांनी सांगितलं पण दात बाहेर आहेत, तर आमच्याकडे येतात की आम्हाला क्विक पाहिजे. हा. क्विक पण करता येतात, बर. पण त्यामध्ये दात घासायला लागतात. अच्छा. तुमचे चांगले दात आम्ही घासून ते आतमध्ये करतो. तर आम्ही तार लावल्यानंतर तुमचे ओरिजिनल दात तसे राहतात. तर वी गिव्ह बोथ द ऑप्शन. तुम्हाला दोन्ही ऑप्शन देऊन त्याचे ऍडव्हान्टेज, डिसएडव्हान्टेज, वेळ किती, ह्या दृष्टीने आम्ही त्याचे दात करतो. जेव्हा जर असं तारांविषयी तुम्ही सांगितलं, तसंच अजून एक लक्षात येणारी बाब असते ती म्हणजे दातांचा रंग. तर दातांचा रंग, मगाशी पण तुम्ही पांढऱ्या शुभ्र दातांची एक स्लाइड दाखवलीत की ती कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीमध्ये येते, तसं दातांचा रंग कायमच सुदृढ एक राहावा स्लाइड यासाठी बघशील तर काय? आश्चर्य वाटेल. दातांचा रंगाची स्लाइड आता तुम्ही बघा, तुम्ही दाताचा रंग कसा होता आणि तो कसा झाला. हा बघ किती काळा आणि हा कसा झाला. ओ. तर दाताचा रंग पिवळा असतो असं नसतं. अच्छा. दाताचा रंग पिवळा किंवा ब्राऊन त्याला म्हणतो, खाकी रंगाचा, आणि दाताचा रंग हिरवट आणि निळवट पण असतो, डिपेंडिंग ऑन ट्रीटमेंट काय केली. आता तुमचा ओरिजिनल दाताचा रंग जर का सफेद असेल आणि तो पिवळा झाला असेल तर क्लिनिंग करून तो सफेद होऊ शकतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर का अजून सफेद पाहिजे असेल तर त्या टूथ व्हाईटनिंग ब्लिचिंग असं म्हणतात. आणि हे ब्लिचिंग 2 प्रकारचे असतात. एक तुम्ही घरी करू शकता आणि एक आम्ही क्लिनिकमध्ये करतो. क्लिनिकमध्ये स्ट्रॉंग हायड्रोजन पेरॉक्साईड वापरतो आणि ह्याच्याने तुमचे दात पिवळे ओरिजिनल होतात. पण जर का तुमचे दात काळपट असतील, निळे हिरवे असतील, रूट कॅनल ट्रीटमेंट केल्याने, किंवा ह्या पेशंटचे तुम्ही आता बघितलेत जे टेट्रासायक्लिन स्ट्रेन त्याला आम्ही म्हणतो, औषध लहानपणी औषध घेतल्याने त्यांचा प्रॉब्लेम झाला, तर त्याला आम्ही लॅमिनेट व्हिनियर असं करतो. लॅमिनेट व्हिनियर म्हणजे काय, फॉल्स नाही. आता हा तुमच्या लॅमिनेटच्यावरती एक कोटिंग करतो विदाउट डॅमेजिंग द मच टीथ, आणि ते कोटिंग त्याच्यावरती राहतं आणि तुमचे दात सफेद, तुम्हाला जो रंग पाहिजे तो दिसू शकतो. अरे वा. तर ह्या 2 प्रकारचे असतात, हे की ब्लिचिंग, टूथ व्हाईटनिंग किंवा लॅमिनेट व्हिनियर्स. पण हे टिकतं का सर? आता ब्लिचिंग जे असतं ना, ब्लिचिंग फक्त साधारणतः 11 महिने 1 वर्षपर्यंत टिकतं, पण तुम्ही मेंटेन केलं तर ते जाऊ शकतं. पण तुमच्या जर का सवयी असतील, ब्लॅक कॉफी पिणं किंवा सिगरेट पिणं वगैरे, तर ते लवकर खराब होतं. रेड वाईन पिणं ते लवकर खराब होतील, पण ते ब्लिचिंग केल्याने दात खराब होत नाही. अच्छा. हा, फक्त काही दिवस, काही तास, दिवस पण नाही, सेन्सिटिव्ह राहतात. त्याला टेम्पररी सेन्सिटिव्हिटी असं आम्ही म्हणतो. पण जर का तुम्ही व्हिनियर कोटिंग केलं तर ते कॉम्पोजिट कोटिंग उज्ज्वला राऊतला केलं, नंतर आम्ही सिरॅमिक केलं, तर कॉम्पोजिट कोटिंग साधारण 3 ते 5 वर्ष आणि सिरॅमिक कोटिंग 10-12 वर्ष राहतं. सो इट इज लाईक सॉर्ट ऑफ अ परमनंट थिंग. पण त्याला एक मेंटेनन्स असतं. अच्छा. मस्करीत लोकांना म्हणतो, लोक म्हणतात काय काय मेंटेन कसं करायचं की ते पडणार नाहीत, मग तोंडाने खाऊ नका. तर तसं नसतं, तोंडाने खा, पण खाताना काळजी घ्या की कडक गोष्टीने दाताने तोडू नका. की विच इज ओनली वन थिंग, ऍपल खाता तर सगळं काय खाता येतं, की दॅट इज द वन थिंग फॉर डिस्कलर टीथ, ब्लिचिंग, बॉन्डिंग, लॅमिनेट्स. ह्या 3 गोष्टींनी करता येत. मस्त. पुढचा फोन आहे, भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की प्रसंगानुसार हसणं हा आपल्या व्यक्तिमत्व विकासाचा एक भाग आहे, त्याविषयी व्यक्तिमत्व विकास वाढण्यासाठी ते अधिक परिणाम करू शकतं का? आणि दुसरा प्रश्न असा की पुष्कळ प्रसंगी आपल्याला हसणं जरूर असतं, तर आपण दात दाखवून हसणं आणि ओठातून हसणं दाखवणं यापैकी कुठं जास्त परिणाम करायचा? धन्यवाद. आता आपण जे म्हणतो, मी प्रश्न ऐकला त्याचे म्हणतात ना की स्माईल आणि लाफ मधला फरक काय. स्माईल इज अ रिॲक्शन फ्रॉम द माइंड. म्हणजे जेव्हा आपण तुमच्याकडे बघतो तेव्हा तुम्ही स्माईल करतात की, आणि मी त्याचा स्माईल केलं तर समोरचा माणूस पण स्माईल करतो. अँड दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ द वर्ल्ड स्माईल डे, की तुम्ही हसा आणि दुसरा स्माईल केले की दुसऱ्याला पण आनंद वाटतो. लाफ इज अ रिॲक्शन फ्रॉम द अदर साइड. म्हणजे कोणी जोक मारला, काय मारलं, तर आपण हसतो आणि दात दाखवतो.
सहजतेनं आले सहजतेने स्फूर्तीने आलेलं. आम्ही तुम्ही कोणाकडे बघून हसत नाही जोरजोरात, ते म्हणजे हा कोण वेडा आला, पण स्मित करतो जस्ट टू टेल हिम आय एम हॅपी टू सी यू स्माइल. पण जेव्हा तुम्ही जोक मारता तुम्ही हसतात त्याला तुम्ही त्या दोन मधला फरक तो आहे. खरंय. तर जेव्हा हास्याविषयी बोलत असतो तेव्हा अनेक प्रश्न आहेत की स्माईल म्हणजे नेमकं काय, इथपासून ते डिझायनिंग पासून ते नवीन शास्त्र तंत्र या अनेक गोष्टी येतात. मगाशी तुम्ही एक बोलता बोलता आम्हाला समजावून सांगताना उल्लेख केला तो म्हणजे लॅमिनेट्सचा. हे स्माईल लॅमिनेट्स किंवा डेंटल लॅमिनेशन ही संकल्पना काय असते? लॅमिनेट्स आणि विनियर्स हे दोन प्रकारचे असतात. की लॅमिनेट्स म्हणजे आपण सर्टिफिकेट लॅमिनेट करतो, ते कलर चेंज होत नाही, तर साईज शेप आपण त्याच्यावरती लॅमिनेट करतो आणि ते प्रोटेक्शन देतो. सेकंड असं विनियर, ते आपण वूडचं विनियर करतो आणि वूडचं विनियर करता कलर चेंज करतो. आता लॅमिनेट विनियर करताना फार काळजी घ्यायला लागते आम्हाला, कारण ह्या माणसाचा चेहरा कसा आहे. फॉर एक्झाम्पल आता ही मुलगी आली होती की हिची गमी स्माईल होती, करण्याच्या आधी तिला पाहिजे होतं मी कशी दिसणार. बरं. तर त्याच्याकरता आम्ही मॉकअप केलं की तिला तिचं मेजरमेंट घेऊन एक मॉकअप करून तिच्या दातावरती दाखवलं की तुझी गमी स्माईल कशी कमी होईल हे तिला दाखवलं. ती गमी स्माईल होती आणि असं मॉकअप केलं की गमी स्माईल वरती तिचं हे आलं. त्यामध्ये मॉकअप केल्यानंतर मग ती बोलली हा आता माझं काम करा. अच्छा. हा, त्याप्रमाणे असतं. आता दुसरी आली होती ती म्हणते की ही लंडनची होती, ती बोलली की माझे दात एकदम सफेद पाहिजे, हे तिचे ओरिजिनल दात होते, माझे दात दिसत नाही जास्ती आणि मला सफेद पाहिजे. तर हिचंही मॉकअप करून मग आम्ही दाताचं एक प्रकारचं आम्ही त्याला शेप देतो, व्हेरी मिनिमम. त्याच्यावरती आम्ही शेप देऊन थोडं इनॅमल थोडं कमी करतो की जेवढं थिकनेस त्या विनियरचं असेल हे आम्ही शेप दिल्यानंतर त्याचा मेजरमेंट घेतो आणि मेजरमेंट घेतल्यानंतर ही तिला व्हाईट स्माईल दिली. तिला सफेद स्माईल पाहिजे होती, ही तिला सफेद स्माईल दिली. तर ती तिला आवडली. दिस इज कॉस्मेटिक स्माईल, की तिला ती सफेद एकदम सफेद स्माईल झाली. तर दिसे अशा प्रकारे आम्ही त्यांना स्माईल देतो. तर ह्या ज्या प्रकारचे स्माईल असतात ते वेगवेगळ्या प्रकारे करतो. आता ही मुलगी बघा ना, हिचं लग्न होतं जुलैमध्ये आणि ती जूनमध्ये डेंटिस्टकडे गेली आणि म्हणले की मला दात, नवरा बोलला होणारा की मला जे हिरड्या आवडत नाहीत, हिरड्या एकदम अशा काळ्या आहेत आणि मला ती कमी स्माईल दिसते. तर ह्याच्याकरता पण हिरड्याचं एक सर्जरी केली जाते, त्याला CLP क्राऊन लेंथनिंग प्रोसिजर असं म्हणतात. की त्यामुळे हिरड्या थोड्या वरती जातात आणि हिरड्या वरती गेल्यानंतर दाताची हाईट वाढते आणि त्याप्रमाणे आम्ही लॅमिनेट त्याच्यावरती करू शकतो. तर हिची जी स्माईल होती आता तुम्ही बघाल तर ही जी हिरडी अशी ती डार्क होती, ती आम्ही ती स्माईल अशी तिची केली की हे जवळनं क्लोजअप बघा. तर हे लॅमिनेट्स विनियर करताना फारच काळजी घ्यायला लागते की प्रिसिजन बरोबर पाहिजे, कारण ते बरेच वर्ष ते टिकले पाहिजे. बरोबर आहे. पुढचा फोन आहे तो घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार. प्रथम म्हणजे डॉक्टरांचं अभिनंदन करतो, कारण त्यांचं स्वतःचं स्माईल जे आहे ना ते फार चार्मिंग वाटतं मला. आता कमिंग टू द क्वेश्चन, चांगलं स्माईल म्हणजे चांगलं स्माईल म्हणजे तुम्ही स्माईल आणि त्याच्या खेरीज स्माईल देत असताना गालावर खळी पडणे म्हणजे दुधात साखर. हो. तर माझ्या माहितीप्रमाणे कॉन्टॅक्ट कॉस्मेटिक सर्जरीनी खळी पण निर्माण करता येते. तर ओव्हरऑल स्माईल डिझाईन मध्ये तुम्ही खळी पण इन्क्लूड करू शकाल काय किंवा करता काय? आभारी आहे. स्माईल डिझाईन मध्ये पण खळी करतात. अच्छा. आमच्याकडे येतात काही यंग मुली येतात की मला शाहरुख खान सारखी किंवा प्रीती जिंतासारखी खळी पाहिजे. अच्छा. तर ते प्लास्टिक सर्जन करू शकतो. तर आमच्या या स्माईल डिझायनिंग मध्ये कॉस्मॅटिक डेंटिस्टच्या आधी मेकअप आर्टिस्ट सुद्धा असतो. आम्ही मेकअप आर्टिस्ट आम्हाला पूर्ण दाखवतो की त्याचा चेहरा कसा दिसू शकेल. त्याप्रमाणे पहिला मेकअप आर्टिस्ट, मग डेंटिस्ट आणि प्लास्टिक सर्जन, ह्या तिघांच्या कॉम्बिनेशनने आम्ही स्माईल डिझाईन करतो. म्हणजे प्लास्टिक सर्जन ओठामध्ये समजा तुम्हाला बटक्स वगैरे टाकायचं असेल तर, की तुम्हाला चेहऱ्यावरती काही ग्रूव्ज कमी करायचे असेल, वय झाले असेल, फेस लिफ्ट करायचं असेल तर त्याच्याकरता आम्ही नेहमी म्हणतो स्माईल इज बियॉन्ड पिंक अँड व्हाईट. तर डेंटिस्ट पिंक आणि व्हाईट करतं आणि प्लास्टिक सर्जन किंवा कॉस्मॅटॉलॉजिस्ट हे ओठाचं करतं, त्याच्या बाहेर करतं आणि खळी वगैरे सुद्धा करता येते जर का तुम्हाला पाहिजे असेल तर. मग ह्यातलाच भाग आहे. म्हणजे त्यातलाच भाग आहे. दातामध्ये पडणाऱ्या फटी किंवा जन्मजात कधी कधी असलेला फटी हा एक प्रश्न असतो नाही का? हो. आता दाताच्या पडणाऱ्या फटी का आहेत, का होतात, म्हणजे एक जन्मता होतात की त्यामध्ये दाताची साईज, दाताचा जो आकार असतो तो आणि जबड्याची साईज याचं जर का कोऑर्डिनेशन झालं नसेल तर दातामध्ये फटी होतात. जर का तुमचा जबडा नॉर्मल असेल आणि दात छोटे असतील तर फटी होतील. जर का तुमचे दात नॉर्मल असतील आणि जबडा मोठा असेल तर फटी होतील.
हा जन्मता प्रॉब्लेम झाला. तर ह्याच्याकरता ट्रीटमेंट 2 असतात. एक तर कॉस्मॅटिक करतो आणि ब्रेसेस लावतो. आता या माणसाकडे बघायला गॅप फटी होत्या, पण ह्याची जी फट होती ही त्याच्या बाईटमुळे झाली. तुम्ही बघाल की ह्यामध्ये बघाल की त्याचे जे चावताना खालचे दात वरच्या दाताला जोरात लागत होते आणि हे लागत असल्यामुळे त्याला फटी झाल्या. आणि ही जर का फट अशीच बंद केली असती ती वाढत गेली असती. म्हणून त्यांना ब्रेसेस लावून तार लावून ती बाईट ओपन केली आणि मग त्याच्यावरती लॅमिनेट विनेस करून त्याला आम्ही ही स्माईल दिली. तर फटीचं कारण पहिलं माहिती पाहिजे. दुसरं फटीचं कारण असतं की जसं वय वाढत जातं, वय वाढताना हिरड्या वीक होतात. हिरड्या वीक झाल्यानंतर मोस्ट स्ट्रॉंगेस्ट मसल इन द बॉडी कुठचं? जबान, जीभ. तर जीभ जे असते ना ती दातांना पुढे ढकलते. त्यामुळे तुमचे दात जे सरळ असतात ते असे 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 फाकत जातात. अच्छा. कारण वीक झाले असतात. तर त्याला पहिला आम्ही हिरड्यांची ट्रीटमेंट देऊन मग ब्रेसेस लावून ते दात आम्ही आतमध्ये करतो. पण त्यावेळेला आतल्या बाजूने एक थिन परमनंट वायर लागतो, त्याला आम्ही परमनंट रिटेनर असं म्हणतो. ह्या रिटेनरमुळे काय होतं की दात पुढे पण येत नाहीत, हिरड्यांना रिकव्हरीला वेळ मिळतो, हेल्दी राहतात आणि ती तार बरेच 4-5 वर्ष आम्ही ठेवतो. तर ती एक कला असते, म्हणजे तो एक प्रकार आहे. तुम्ही विल बी सरप्राईज की आता वय म्हटल्याप्रमाणे मला एक आठवण झाली की यंगेस्ट पेशंट आमच्या डेंटिस्ट्रीमध्ये होता वॉज 67 years old लेडी. 67 वर्षाची बाई. तिचा एक दात असा बाहेर आतमध्ये होता आणि त्यामुळे फट दिसत होती. ती मला काही नाही करायचं, मला नॅचरली बाहेर काढता येईल का? तर ती ब्रेसेसनी बाहेर काढली गेली. तर दाताच्या फटी ह्याच्याने बंद करू शकतात, पण क्विक पाहिजे असेल. आम्हाला वायर लावायचं नाही, वायर लावून होत नाही, कारण वायर सगळ्यांनाच चांगली असते असं नाही. काही लोकांना प्रॉब्लेम पण करू शकते. तर त्यावेळेला आम्ही कॉस्मॅटिक मटेरियलनी फटी बंद करतो, पण ते 4-5 वर्ष राहतं. परत रिसर्फेस करायचं किंवा लॅमिनेट विनेस करतो. मस्त. हे फटीचं आहे. शीतल शिंदे यांचा फोन आहे मीरा रोडहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. डॉक्टर, मी मीरा रोडहून बोलते, शीतल शिंदे. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी 11 वर्षाची आहे आणि स्पेशल आहे ती. तर तिचे दात जे आहे ते खराब झालेले आहेत, म्हणजे जन्मता पण तिचे जेव्हा ती झाली त्यानंतर पण दात लगेच तिचे खराब व्हायला लागले आणि आता जे पडून जे नवीन दात आले आहेत ते पण म्हणजे बहुतेक आवरण दातांवरचं गेलेलं आहे. तर डॉक्टरांनी तिला रूट कॅनल करायला सांगितलेलं, पण ती स्पेशल असल्यामुळे काही ट्रीटमेंट व्यवस्थित करू देत नाही. तर यासाठी वेगळा काही पर्याय आहे का? हो, रूट कॅनल ट्रीटमेंट जर का करायला सांगितलं असेल तर करणं जरुरी आहे, कारण नॅचरल देवाने दिलेले दात वाचवायलाच पाहिजे. आणि या स्पेशल मुलांकरता स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते. आम्ही सेडेशन खालती ती ट्रीटमेंट देऊ शकतो. सेडेशन इज नॉट जनरल अॅनेस्थेसिया. जनरल अॅनेस्थेसियामध्ये तुम्हाला बेशुद्ध करतात आणि लोकल अॅनेस्थेसियामध्ये फक्त तेवढाच भाग बधीर होतो. सेडेशनमध्ये त्यांना काम क्वाईट करतात, ते रात्रीचे झोपतात त्याप्रमाणे ते झोपतात आणि त्या झोपले असताना आम्ही त्यांची ट्रीटमेंट लोकल अॅनेस्थेसियामध्ये करू शकतो. पण हा स्पेशल मुलांकरता स्पेशल टूथब्रश घ्यायला पाहिजे आणि स्पेशल टूथपेस्ट घ्यायला पाहिजे, कारण त्यांचं जे सेल्फ क्लिन्झिंग असतं. आपण जेव्हा म्हणतो की दात स्वच्छ ठेवायचे असेल तर गाजर खा किंवा कडक गोष्टी घ्या, फायब्रस गोष्टी घ्या, की दात स्वच्छ होतात. ते त्यांच्या बाबतीत होत नाही. ते सलायवा आणि फूड पार्टिकल्स लायल्याने ते दात किडत जातात. तर त्यांना फ्लोराईड चांगली टूथपेस्ट आणि ते ब्रश व्यवस्थित करणं, म्हणजे दिवसातनं 2दा नाही तर प्रत्येक वेळी खाल्ल्यानंतर त्यांचे दात साफ करणं हे पालकांना फार जरुरीचे आहे, कारण ते स्पेशल असल्यामुळे ते फूड पार्टिकल्स राहिल्याने त्यांचे दात खराब होतात. तर रूट कॅनल ट्रीटमेंट किंवा कॅप केल्यानंतर सुद्धा ते दातांची निगा राखणे फार जरुरीचं आहे. महत्वाचं आहे. सर, हास्य या संकल्पनेवरती एवढं काही गुंफलेलं आहे, टेक्निक आणि तंत्रज्ञान, या सगळ्याविषयी आपण जाणून घेत असताना एक महत्वाचा मुद्दा येतो की पुढचे दात जे आहेत त्याला काही जेव्हा कीड लागते किंवा त्याला काही हे होतं, अपघात, आजार, या सगळ्यामध्ये त्याची काही ट्रीटमेंट कशी केली जाते? पुढच्या दातांमध्ये जर काय तुटलं असेल, कीड लागली असेल तर त्यामध्ये आम्ही एक कॉस्मॅटिक फिलिंग करतो. त्यामुळे कॉस्मॅटिक फिलिंग म्हणजे कॉम्पोजिट रेझिन बॉन्डिंग असतं. ते एक फिलिंग करतो आपण, त्या की ते दाताच्या रंगाचं असतं, पण ते परत त्या 5 वर्षांवर असं ते थोडा डिस्कलरेशन होऊ शकतो की त्याच्याने करतो. पण आता कीड बोलल्यावरती पूर्वी बरेच वर्ष आम्ही चांदी भरायचो. ही जी चांदी जी आम्ही भरतो ना, चांदीचा रंग हा काळपट असतो. आता या चित्रामध्ये बघा की हा चांदीचा काळपट रंग असतो. आणि दुसरा प्रॉब्लेम असतो, चांदी जेव्हा आम्ही शिकलो ना तेव्हा चांगला दात आम्हाला तो कमी करायला लावतात, कटिंग करायला लावतात, कारण रिटेन्शन असतं.
तर रिटेन्शन करतात. तर ही चांदी काढून सध्या आम्ही आता ही छोटी कॅव्हिटी आहे, सध्या आम्ही ही कॅव्हिटी फक्त जेवढी किडलेली असते तेवढाच भाग काढतो आणि एक प्रकारचं सोल्युशन लावतो, त्याला एचंट असं म्हणतात. आणि मग बॉन्डिंग, जसं तुम्ही लेमॅन लँग्वेजमध्ये फेविकॉल फेविक्विक म्हणतात किंवा असं काय म्हणत असाल चिकट करण्याचं, तर हे जे असतं ना एक बॉन्डिंग मटेरियल असतं, ते लावून मग ते सफेद रंगाचं आम्ही ते फिलिंग करतो, दाताच्या रंगाचं फिलिंग करतो. चांदी काढल्यानंतर जे दाताच्या रंगाचं फिलिंग करतो त्यामध्ये एक काळजी घ्यायला लागते की लगेच कडक काय खायचं नाही. आणि दुसरं म्हणजे दाताचा जो डेंटिस्ट असतो त्याच्यानं माहिती करून घ्यायला पाहिजे की त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय होऊ शकतील का, कारण हे टेक्निक तो काय वापरणार, तर त्याप्रमाणे ते हे फिलिंग करून घ्यायचे असतात. आणि हे फिलिंग केल्यानंतर मग ते दात सगळे चांगले दिसतात. आता तुम्ही समोरच्या फिलिंग मला विचारता, ही कीड बघा, समोरच्या दाताचं विचारलं, ही कीड लहान मुलाच्या तोंडात आहे आणि ही लहान म्हणजे वय वर्ष 4 असेल आणि ह्या मुलीचे एवढे दात केलेले आहेत. ह्या मुलगी हसतच नव्हती, कॉलेज शाळेमध्ये असताना कधीच हसली नाही, कारण तिला एक प्रकारचा कॉम्प्लेक्स होता. तो दात नसल्याचा कॉम्प्लेक्स नव्हता, कारण तिच्या वर्गामध्ये बऱ्याच लोकांचे ते दुधाचे दात पडून दुसरे दात येत होते, पण ते काळे जे दाग होते ना त्याचा परिणाम झाला. म्हणून आम्ही ते कॉस्मेटिक फिलिंग केलं. आता हे फिलिंग बघा कसं दिसतंय की जे ॲब्सोल्युटली दाताच्या रंगाचं फिलिंग केलं. आणि आता तिचं चित्र बघा की पहिला की कशी ती हसत होती. ह्या चित्रामध्ये तुम्हाला कळेल की नर्वस डोळे बघा तिचे, देयर वॉज नो कॉन्फिडन्स. आणि आता बघा फिलिंग केल्यानंतर कॉन्फिडन्स बघा की हा जो कॉन्फिडन्स ह्या लहान मुलामध्ये होतो तसाच कॉन्फिडन्स मोठ्यांमध्ये पण होऊ शकतो. द मोमेंट वी रिमूव्ह ते त्यांचे जे डिफेक्ट असतो तो काढल्यानंतर आणि त्यांना जो पाहिजे तो डिफेक्ट काढल्यानंतर जो एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो. म्हणून एस्थेटिक अँड कॉस्मॅटिक डेंटिस्ट्री ह्याच्यामध्ये आम्ही तुमची स्माईल बदलत नाही तर तुम्हाला कॉन्फिडन्स देतो आणि कॉन्फिडन्स दिल्यामध्ये आपोआप तुमची स्माईल बदलते. जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स येतो तर तुमची स्माईल बदलते आणि कॉन्फिडन्स इज ऑलवेज सीन इन द आईज. त्यामध्ये दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पुढचा फोन आहे पूनम यांचा. नमस्कार. हॅलो. बोला. हॅलो डॉक्टर, माझा मुलगा 10 वर्षाचा आहे आणि त्याच्या उजव्या बाजूच्या दाढा आपल्या बाजूला वळलेल्या आहे जिभेच्या खाली. त्याला जेवताना पण त्रास होतो आणि बोलताना कधी कधी पद्धतीने बोललं जातं. काय करायचं? हॅलो. उजव्या बाजूच्या दाताच्याकडून दाढ जी आहे ती पुढे आलेली आहे असं काही. वय वर्ष 11 मध्ये दाढ जी असते ना, समोरच्या दाढ्या वय वर्ष 5-6 पडतात, तसं प्रत्येक दाढा दुधाच्या दाढा प्रत्येक वयाला पडत जातात. तर ती शेवटची जी दाढ आहे ती बाहेर आली याचा अर्थ की परमनंट दात येत असेल आणि दुधाचा दात तो असा बाहेर गेला असेल. बरं. आणि त्यामुळे तिला चावताना ते दुखत असेल त्याला. तर त्या डेंटिस्टकडे जाऊन तो दुधाचा दात जर का हालत असेल किंवा बाहेर येत असेल आणि दुसरा दात येत नसेल तर तो दुधाचा दात काढला की हा दात सरळ बाहेर येईल, की हा त्यांचा त्रास असू शकेल. आणि त्यामुळे उच्चारांमध्ये कारण तो उच्चार करताना तो दात जर का हलत असेल तो जिभेला त्रास देतो. जसं तोंडामध्ये तुम्ही गोळी घेतली तर तू कॉम्पेअर करताना तोंडात गोळी घेतली किंवा बोलताना तर वी आर हँडलिंग, गोळी हँडल करता करता बोलतो, तसं तो त्याला दात हलत असेल किंवा त्रास देत असेल म्हणून तो बोलत असेल तसं. बरोबर आहे. सर, ह्या वेगवेगळ्या सगळ्या प्रश्नांमधनं एक प्रश्न मनामध्ये येतोय तो म्हणजे असा की एखादा रुग्ण दाताची समस्या घेऊन येतो तेव्हा यामुळे हे होतं आहे किंवा त्यामुळे ते होतं आहे, हे दातांच्या समस्येचं मूळ शोधायचं कसं, त्याचं निराकरण करणं हा पुढचा भाग आहे, पण समस्येचं मूळ कसं शोधायचं हा फारच महत्वाचा प्रश्न तू विचारलास. हा फक्त डेंटिस्टला नाही तर सगळ्या मेडिकल प्रोफेशनला महत्वाचा प्रश्न आहे. अच्छा. मेडिकल प्रोफेशनमध्ये एकच प्रॉब्लेम आमचा आता झालेला आहे डेंटिस्ट्रीमध्ये मी बोलू शकतो की सगळी लोक ट्रीटमेंट चांगली करू शकतात पण ते डायग्नोसिसमध्ये मार खातात. तर डायग्नोसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट आस्पेक्ट की एक कशामुळे झालेलं आहे. ट्रीटमेंट तर मी करू शकतो पण कशामुळे झालेलं आहे टू फाइंड, कशा कॉज काढणं फार महत्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट प्लॅन करतो आणि मग ट्रीटमेंट देतो. अशाच प्रकारे ट्रीटमेंट पण 3 प्रकारचे आहेत. एक पेशंटला काय पाहिजे. हे कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीमध्ये पेशंट म्हणतो मला सफेद पाहिजे, आम्ही देऊ शकतो. तर द डिमांड ऑफ द पेशंट आम्ही ते देऊ शकतो. दुसरं असतं की नॉलेज ऑफ द डेंटिस्ट. आता त्याचं नॉलेज काय ह्याच्यावरती एक प्रॉब्लेम होतो की माझं नॉलेज आहे मी कॉम्पोजिटच करणार, दुसऱ्याचं नॉलेज आहे तो सिरॅमिकच लॅमिनेट करणार, तिसरा म्हणून मी फक्त तारच लावतो. हे न करता मोस्ट इम्पॉर्टंट ट्रीटमेंट प्लॅन म्हणजे व्हॉट इज नेसेसरी, पेशंटला काय जरुरीचं आहे ती ट्रीटमेंट प्लॅन देणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आमच्या प्रोफेशनमध्ये एखाद्याला तार लावण्याची गरज असेल, मी तारचा स्पेशलिस्ट नाहीये, तारवाला डॉक्टर त्याला ऑर्थोडॉन्टिस्ट म्हणतात, तो तार लावेल.
दुसरी काय एखादी गोष्टी मला करता येत नसेल तर मी एक्सपर्टकडनं करून घ्यावी. ऍट द एंड ऑफ द डे पेशंटला चांगली ट्रीटमेंट देणे हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येक पेशंटला त्यांना एकच सल्ला मी देऊ शकतो की कुठच्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर डायग्नोसिस काय पहिला विचारा. ट्रीटमेंट काय देणार आहे हा नंतर येतो, पण डायग्नोसिस कळलं तर तुम्हाला कळू शकेल की बाबा हे प्रॉब्लेम झाला आणि तो पुढे मागे प्रिव्हेंट कसा करावा हे महत्वाचं आहे. आधी समस्येचं मूळ, मग निराकरण आणि मग उपचार, अशा पद्धतीने हे जायला पाहिजे. आता ही पद्धत कळली सर, पण ही सगळी पद्धत अंमलात आणायची म्हणजे खिसा कितपत जड हवा. हा पण एक आता हा खिसा डेंटिस्टच्या बाबतीत डेंटिस्ट फार एक्सपेन्सिव्ह असं आमच्यामध्ये एक स्टॅम्प लावला जातो. पण आमचा एक मोठा प्रॉब्लेम झाला डेंटिस्टचा की आम्ही जेव्हा चार्जेस सांगतो तर आमचे चार्जेस एक पॅकेज डील सारखं असतं. अच्छा. ओके. वेरॅज तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर मोठं माझे चार्जेस आणि हॉस्पिटलचे चार्जेस. त्यामुळे आम्ही जे ट्रीटमेंट देतो हे ट्रीटमेंट देणं, कॉस्मॅटिक ट्रीटमेंट, पहिली गोष्ट म्हणजे इट इज नॉट निडेड, इट इज वॉन्टेड. म्हणजे तुम्हाला जरुरीची नाही पण मला पाहिजे, एक पहिली गोष्ट. एस्थेटिक ट्रीटमेंट जर का जरुरीची असेल तर त्याच्या व्यतिरिक्त मला काहीच करू शकत नाही, ही दुसरी ट्रीटमेंट झाली. तर पहिल्या प्रथम मी उदाहरण द्यायचं म्हणजे गाडीचं उदाहरण. मला मारुती घ्यायची आहे का मर्सिडीज घ्यायची आहे, दोन्ही 4 पायावरती चालतात आणि व्यवस्थित जातात. तर प्रत्येक ट्रीटमेंट हे प्रत्येक खिशाला परवडेल अशी असते. फक्त डॉक्टरना फक्त विचारायचं की तुमचे स्किल चार्जेस आणि तुम्ही मटेरियल काय वापरता. आता काही डॉक्टर अगदी चीप मटेरियल, म्हणजे बोलायचं झालं तर अगदी मी सरळ बोलू शकतो आमच्या प्रोफेशनमध्ये झालं की हे चायनीज चीप मटेरियल येऊन वापरतात. तो एक प्रॉब्लेम झाला आमच्या प्रोफेशनमध्ये. आणि काही जर्मनी, अमेरिका याचे, जपानचे मटेरियल फार महाग असतात. तर ऍट द एंड ऑफ द डे आपल्या तोंडामध्ये किती वर्ष निरोगी दात राहायला पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि त्याच्याकरता जर का तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पहिल्यापासून घेतले तर खर्च काहीच नाहीये. म्हणजे असं म्हणतात की दात, मी आता काय 65 वर्षाचे झाले, दात पडला पाहिजे, म्हणजे त्यांना म्हणतो कान का पडत नाहीत. तर तसा प्रकार आहे की जर का तुम्ही दात व्यवस्थित त्याची निगा राखलीत, दर 6 महिन्याला दाताचं सर्व्हिसिंग करून घेतलं. आता प्रत्येक जण आपली टू व्हीलर 4 व्हीलरची सर्व्हिसिंग जसं करतं तसं दाताची सर्व्हिसिंग केलं तर तुमचा खर्च X आहे. जर का छोटी कॅव्हिटी झाली तर 2X. ती तुम्ही काळजी नाही घेतली, मोठी झाली 5X. रूट कॅनल झालं 10X. कॅप केली 20X. 10X झालं आणि कॅप केली तर 20X आणि जर का इम्प्लांट केलं तर 50X. आता इमॅजिन करा जर का तुम्ही दर 6 वर्षामध्ये आपली दाताची निगा लागली, खर्च पण नाही, दात पण चांगले आणि त्या निमित्ताने तुमचं हास्य पण चांगलं राहील, विच इज गॉड गिव्हन नॅचरल टीथ. तर सगळ्या दाताचा प्रॉब्लेम हा निष्काळजीमुळे जास्ती होतो. काळजी घेतलीत तर कॉस्मॅटिक डेंटिस्ट काय तुमचे सगळे दात चांगले निरोगी राहतील. खरंय, मस्त आहे. सर, जेव्हा अजून एक मुद्दा असा येतो की जेव्हा एवढे महागडे दात बसवले जातात किंवा या कॅप घातल्या जातात तेव्हा या दातांची काही वॉरंटी, गॅरंटी असं काही वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे का? मगाशी सांगितलं म्हणजे वॉरंटीचं डेफिनेशन काय. वॉरंटीचं डेफिनेशन असतं मॅन्युफॅक्चरर्स फॉल्ट. आता आपला हा कॅमेरा समोरचा आहे, त्याची गॅरंटी असेल तो कॅमेरा तुम्ही हातानं खाली टाकून दिला तर कोण गॅरंटी देणार का? नाही. त्यामुळे वॉरंटी म्हणजे काय असतं की आम्ही जे काम करतो इज अ मॅन्युफॅक्चरर फॉल्ट. म्हणजे आम्ही जे कॅप वगैरे करतो हे लॅबोरेटरीमध्ये होतं, टेक्निकल प्रॉब्लेम होऊ शकतात. तर जो आमची चूक असते ते आम्हाला कळते, आम्ही सांगतो की बाबा ही आमची चूक झाली, आम्ही तुम्हाला परत करून देतो. पण तुमच्या चुकीने झाले असेल तर मग थोडे मागे द्यायला लागतात. तर हे असं, पण ते आमच्या दातांची 10 वर्ष वॉरंटी असं कोणी देऊ शकत नाही, कारण ऍक्सिडेंट कधी पण होऊ शकतो आणि त्याच्याने दातांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. जसं की नॅचरल दाताची देवाकडे आपण कधी वॉरंटी मागत नाही, जसे नॅचरल दात खराब होतात तसे आम्ही दिलेले दात सुद्धा खराब होऊ शकतात मेंटेन नाही केले तर. बरोबर आहे. या सगळ्या बाबतीमध्ये जाणून घेत असताना लहानपणापासून दातांची काही विशिष्ट काळजी घ्यावी का, काही सांगू शकता? सर्वात महत्वाचं म्हणजे ब्रशिंग. हा जो ब्रश आहे ना, ब्रश इज मोर इम्पॉर्टंट दॅन टूथपेस्ट. आणि हा ब्रश कसा करावा हे महत्वाचं आहे. हा ब्रश लोक करतात की जोर जोरात घासतात, आणि हा जोर जोरात म्हणजे कसा की हे जे का मॉडेल असेल तर असा ब्रश घेऊन जोर जोरात घासतात, तसा घासायचा नाही. पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की ब्रश कसा पकडावा. हा जो ब्रश आहे तुमचा, हा ब्रश तुम्ही बघितलात ना, हा कसा पकडलाय, याची जी ग्रीप असते ना ती जोरात कधी पकडू नये. ग्रीप जोरात पकडली तर
हात मूव्ह होतो तुमच्यावरनं, इकडनं मूव्ह होतो. जर का ग्रीप तुम्ही पेंटिंग ब्रश सारखी पकडली तर तुमचा असा हात इकडनं हलगत होतो, हलगत मूव्ह होतो, दात लवकर लवकर साफ होतील आणि दाताला चरे पडणार नाही, ते ब्रशिंग कॅव्हिटी मध्ये ते होणार नाही आणि तुमचा ब्रश पण खराब होणार नाही. हे फार महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं सांगावं असं मला असं वाटतं की आयुर्वेदामध्ये लिखा है कि खाना खाने के टाइम मौन व्रत रखना चाहिए. जेवताना बोलायचं नाही. का? कारण तुम्ही ते चवण क्रिया चालू असली पाहिजे. ते तुम्ही चावताना घास छोटा छोटा करत जातात, लाळ सलायवा मिक्स होते, तोपर्यंत स्टमकचे एन्झाइम्स रेडी होतात आणि तुम्ही स्वॉलो केल्यानंतर स्टमक डायजेस्ट करतं. हे डायजेस्ट केल्यानंतर तुम्ही एवढं खाण्याच्या ऐवजी तुम्ही एवढं खाता. म्हणून त्याच्याकरता आम्ही म्हणतो की काउंट युअर बाईट, रिड्यूस युअर वेट. तुम्ही जर का चावून चावून खाल्लं तर तुमचं वजन पण कमी होईल आणि तुम्ही कमी खाल. तुम्ही जर का माइंड म्हणजे तुम्ही बुफेमध्ये फास्ट फूड सध्या जे फॅड निघालंय ते तुम्हाला माइंड सांगतं की खा, मग तुम्ही पटपट 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 खाता आणि मग तुम्ही खाता. मग तुम्ही म्हणता आता मला डायजीन पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे वगैरे. तर चावण्याची क्रिया सर्वात महत्वाची आहे. ब्रशिंग सकाळ संध्याकाळ आणि दुसरं म्हणजे फ्लॉसिंग करा, 2 दातांमधलं साफ करा आणि कधीतरी माउथवॉश वापरा. ह्या ज्या गोष्टी आणि शेवटी दाताच्या डॉक्टरकडे निदान वर्षातनं, आम्ही 6 महिने म्हणतो, निदान वर्षातनं एक चेकअप करून मेंटेन केलं, कारण छोटी कॅव्हिटी मोठी कॅव्हिटी व्हायला जवळ 9 महिने, वर्ष, 1.5 वर्ष लागतात. अच्छा, ती डेव्हलप होते का? ते सगळं एकदम होत नाही, बरेच वर्ष लागतात, बरोबर, महिने लागतात. अनेक मुद्दे आहेत डॉक्टर, आणि पण थोडक्या वेळामध्ये अनेक गोष्टी आल्या. एक अशी रेषा की जी गोलाकार आहे, पण त्याच्या त्या गोलाकार असण्यामुळे अनेक समस्यांचं मूळ हे अतिशय सकारात्मक होतं. याच विषयी आज आपण जाणून घेतलं. वर्ल्ड स्माइल डेच्या निमित्ताने कसा वाटला भाग नक्की कळवा फेसबुक आणि जीमेलच्या माध्यमातून. सर, तुम्ही वेळात वेळ काढून आलात, तुमचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम ते आमच्या पत्त्यांवर नक्की पाठवा. सर, मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू व्हेरी मच.